कुपोषण हा शब्द सध्या जरा कमीच ऐकायला मिळतोय, पण एकेकाळी हा खूप मोठा प्रश्न होता. सरकारने यावर काम केलं आणि आता कुपोषण खूप कमी झालंय. कुपोषण तर कमी झालंय, पण ओव्हर कन्झम्पशन भरपूर वाढलंय. कुपोषण म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराला पुरेसा आहार आणि न्यूट्रिशन मिळत नाही, तेव्हा हा आजार निर्माण होतो. या आजारामध्ये शरीराची योग्य वाढ होत नाही, वजन आणि उंची वयाप्रमाणे वाढत नाही. सध्या कुपोषणाचं प्रमाण भरपूर कमी झालंय, पण त्याची जागा घेतलीये ती ओव्हर कन्झम्पशननी. टीव्ही बघता बघता किती स्नॅक्स संपवले तेही आपल्याला कळत नाही. इंस्टाग्रामवर बघून काहीही खाणं, क्रेविंग्सच्या नावाखाली कधीही खाणं, बाहेर गेल्यावर पोट भरलेलं असतानाही खाणं, हे सगळं ओव्हर कन्झम्पशन आहे. फास्ट फूडमुळे ओव्हर कन्झम्पशनचं प्रमाण भरपूर वाढले. यामुळे प्रमाणाबाहेर वजन वाढतं आणि वेगवेगळे आजारही होऊ शकतात. त्यामुळे आपण गरज नसताना किती खातोय, ते हेल्दी आहे का याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे पुढच्या वेळी खाताना आपल्याला खरंच भूक लागलीये का, की फक्त सवय म्हणून खातोय, याचा विचार करा. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका.